ओढणीला कुठेही कट न करता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। न्यू फोल्डिंग ट्रिकने आपण हे तयार करणार आहोत। मेजरमेंट आहे ते 31 बाय 31 इंचाचा मी एक पीस कट करून घेतलेला आहे आणि याला जे आहे ते मी गोणी अटॅच करून घेतलेली आहे। तुम्ही याला राईस बॅग सुद्धा लावू शकता किंवा आटा बॅग सुद्धा लावू शकता। ओढणीचा दुसरा तुकडा जो आहे त्याचं सुद्धा मेजरमेंट जे आहे ते सेमच आहे। 31 बाय 31 इंच याचं मेजरमेंट आहे। दोघांचंही मेजरमेंट सेम आहे। एकावरती एक कपडा ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे। तर मी एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि जे कोपरे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आकार जो आहे तो कोपरे जे आहे ते व्यवस्थित बाहेर येतील। त्यामुळे आपल्याला हे कोपरे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि जो ओपन भाग होता तिथून कपडा जो आहे तो आपल्याला आतून जो बाहेर काढायचा आहे। सरळ कपडा जो आहे तो आतून बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे सगळ्या बाजूंनी टॉप स्टिच करून घेतलेला आहे किंवा हा पीस जो आहे तुम्ही क्विल्ट केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। डबल फोल्ड करून आपल्याला वरती जे आहे ते पिनअप करून घ्यायचं आहे। हे हलणार नाही त्यामुळे मी असं पिनअप करून घेतलेलं आहे। त्यानंतर मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला उभ्या बाजूने आपल्याला 7 इंचावर असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि आडव्या बाजूला सुद्धा 7 इंचावर असं मेजरमेंट घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम आपल्याला 7-7 इंचावर अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे आणि याची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तिरकस। इथे तिरकस दोन्ही साइडने आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आपल्याला ह्याच लाईनीवर आपल्याला शिवून घ्यायचं आहे। हे जे आहे ते आपल्याला कुठेही कटिंग करायचं नाही आहे, फक्त आपल्याला स्टिचिंग करून हे शिवून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने मी इथे शिवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही असे त्रिकोण जे आहेत ते तसे तयार झालेले आहेत। वरचा भाग अशा पद्धतीने पकडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे। सेम दुसरा सुद्धा भाग अशा पद्धतीने पकडून आपल्याला इथे सुद्धा पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सुद्धा 7-7 इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे सुद्धा त्रिकोणी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मेजरमेंट घेऊन आपल्याला 7 इंचावर असं मेजरमेंट घ्यायचं आहे आडव्या बाजूला आणि उभ्या बाजूला सुद्धा 7 इंचावर असं मेजरमेंट घेऊन इथे सुद्धा एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे सुद्धा टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडने टिप मारून घ्यायची आहे आणि 4 त्रिकोण जे आहेत आपले असे तयार होणार आहेत। तर दोन्ही साइडने मी शिवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही त्रिकोण जे आहेत ते तयार झालेले आहेत। 4 त्रिकोणाचे असे तयार होतात। खूप सुंदर आहे हे ऑर्गनायझर, बनवायला खूप सोपं आहे आणि वापरायला सुद्धा खूप इझी आहे। कुठेही कटिंग न करता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जो भाग आहे तो तयार होतो, खूप छान असं फुलासारखा आकार तयार होतो आणि हे त्रिकोण जे आहे ते तयार झालेले आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा हा त्रिकोण वरच्या बाजूला शिवून घ्यायचे। 4ही त्रिकोण मी इथे शिवून घेतलेले आहेत वरच्या बाजूला। अशा पद्धतीने स्पेस यामध्ये तयार झालेला आहे। यामध्ये तुम्ही छोटं मोठं सामान सुद्धा ठेवू शकता। जो आता उलटा भाग जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि सरळ भाग बाहेर काढून घ्यायचा आहे बॅगचा। अशा पद्धतीने एक ऑर्गनायझर जे आहे तुम्ही हे असं सुद्धा वापरू शकतात। बघू शकता किती छान फुलासारखा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा वापरू शकतात। हे शॉपिंग बॅग म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात। त्रिकोण जे आहेत ते असे पकडून घ्यायचे आहेत, असे एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 हँडल घ्यायचे आहेत। याची लांबी जी आहे ती 21 इंच आहे, रुंदी जी आहे ती 2 इंच आहे। तर अशा पद्धतीने आतमध्ये टाकून हँडल जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत। दोन्ही हँडल जे आहेत ते आतमध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि दोन्ही हँडल असे शिवून घ्यायचे आहेत। एकही रुपया खर्च न करता आपण एका छानशा न्यू ट्रिकने आपण हे फोल्डिंग ट्रिकने हे तयार केलेलं आहे। बघू शकता आपली शॉपिंग बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। हँडल जे आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहे। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। छोटे छोटे हे त्रिकोण तयार झालेले आहेत, तिथे तुम्ही छोटं मोठं सामान ठेवू शकतात आणि हे जे आहे ते तुम्ही शॉपिंग बॅग जी आहे ती बाजारात घेऊन जाऊ शकता, शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ शकतात। विकत न आता घरीच आपण खूप सुंदर सुंदर वस्तू आपण घरीच बनवू शकतो जुन्याच वस्तूंपासून। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। यामध्ये तुम्हाला मी मोठं मिक्सर सुद्धा ठेवून दाखवते। यामध्ये एवढा मोठा मिक्सर बसेल एवढा मोठा स्पेस यामध्ये आहे आणि अजून जागा उरलेली आहे। बघू शकता खूप सुंदर बॅग जी आहे ती मी याची बनवलेली आहे।
टाकाऊपासून टिकाऊ आहे. आपण आज जर शॉपिंग बॅग आपण बाजारात घ्यायला गेलो तर बरेचशा महाग असतात. आपण घरात अशा शॉपिंग बॅग ज्या आहेत ते बनवू शकतो. आकार बघू शकता तुम्ही किती सुंदर आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे. आणि अशी ती बसते सुद्धा, म्हणजे त्याला इथे असंच इथे सपाट आहे, सगळं असं सरळ आहे, त्यामुळे ही अशी उभी सुद्धा राहू शकते. एवढी सुंदर हे तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिक्सर पण टाकून दाखवलेला आहे. आपलं जेवढं मोठं मिक्सर आहे ते सुद्धा यामध्ये बसतं आणि अजून स्पेस यामध्ये उरतो. नक्कीच ट्राय करून बघा, बनवायला पण सोपी आहे आणि अशी आपण अडकवून घेऊन जाऊ शकतो. बघू शकता किती सुंदर दिसायला, सुंदर दिसते, वापरायला पण तेवढी सोपी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.